इथं आपण आज 27वा सेशन पाहतोय. 27 सेशन मधला पहिला प्रश्न आहे म्हणजे सिम्युलेशन प्रश्न. सिम्युलेशन प्रश्न मधला त्यामधला पहिला प्रश्न आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲटम लिस्ट हा पॉईंट सर्च करायचा आहे. टेम्पलेट ॲटम लिस्ट टेम्पलेट सर्च करण्यासाठी तर पांढरी पट्टी असते, याच्यावरती क्लिक करा. त्यामधून पहिला ऑप्शन 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्यामध्ये क्लिक करा. ग्रोसरी लिस्ट क्लिक केल्यानंतर क्रिएट बटनवरती क्लिक करा. पुढे 2 नंबरचा प्रश्न आहे. ह्यामध्ये तुम्हाला रो हटवायचे. रो हटवायचे असतील तर इथं डिलीट ऑप्शन आहे. डिलीट ऑप्शनला गेल्यानंतर त्यामध्ये डिलीट शीट रो नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. तीन नंबरचा प्रश्न आहे. आता हे डॉक्युमेंट तुम्हाला सेव्ह करायचं आहे. त्यासाठी तर फाईल ऑप्शनला क्लिक करा. सेव्ह ॲज बटनला क्लिक करा. त्यामधून डेस्कटॉपवरती क्लिक करून फाईल नेमला क्लिक करा. फाईल नेमला क्लिक केल्यानंतर इथं सेव्ह बटनला क्लिक करा. पुढे 4था प्रश्न आहे. आता वॉर्मअप मधला डाटा जो आहे तो तुम्हाला इथं फॉर्मॅट पेंटर म्हणजे ह्याचा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे. त्यासाठी इथं होम टॅबमध्ये इथं फॉर्मॅट पेंटर नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती एकदा क्लिक करायचे. फॉर्मॅट पेंटरवरती क्लिक केल्यानंतर खाली स्ट्रेट नावाचा जो टेबल आहे, या स्ट्रेट टेबलवरती क्लिक करायचे. सेशन 27 मधला आपण गायडेड डू इट युअरसेल्फ या ठिकाणी स्टार्ट करतोय. तिथे स्टार्ट एक्झामला क्लिक करा. तर 27 सेशन मधला पहिला प्रश्न आहे गायडेड डू इट युअरसेल्फ मधला. स्टार्ट एक्झाम करा. आता हे टेम्पलेट जे आहे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. त्यासाठी इथं फाईल बटनला क्लिक करा. सेव्ह ॲज बटनला क्लिक करा. त्यामधून डेस्कटॉपवरती या. डेस्कटॉपवरती आल्यानंतर डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करा. दुसरा प्रश्न आहे. त्यामध्ये वॉर्मअप टेबल सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे हा जो टेबल आहे हा टेबल इथं सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर त्याची अलाइनमेंट तुम्हाला लेफ्ट करायचे. हे पूर्ण सिलेक्ट केल्यानंतर इथं लेफ्ट अलाइनमेंट असते. हे बघा, या लेफ्ट अलाइनमेंटवरती क्लिक करायचे. त्यातला दुसरा प्रश्न आहे. तर इथं आपल्याला वॉर्मअप टेबल हा सिलेक्ट करायचा आहे. हा पूर्ण टेबल या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर त्याला अलाइनमेंट लेफ्ट करायची. इथे लेफ्ट वरती क्लिक करायची. त्यानंतर सबमिट बटनला क्लिक करायचे. तिसरा प्रश्न आहे त्यामधला. त्यामध्ये क्लायंट इन्फॉर्मेशन हा जो टेबल आहे हा टेबल या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यामधून माहिती तुमची इथे क्लिअर करायची. मी तर तुम्हाला क्लिअर टॅब आहे, या क्लिअर टॅब मधून क्लिअर ऑल हा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. म्हणजे इथला तुमचा सगळा डाटा काय होतोय, क्लिअर होतोय. चौथा प्रश्न आहे. त्यामध्ये B6 ला क्लिक करायचे. सुरुवातीला B6 ला क्लिक केल्यानंतर याचा जो फॉर्मॅट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी इथं होम टॅबच्या खाली इथं फॉर्मॅट पेंटर नावाचा ऑप्शन आहे. फॉर्मॅट पेंटर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पुढे C6 या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढे 5वा प्रश्न येतोय. 5वा प्रश्न आहे. B2 या सेलमध्ये तुम्हाला नेम ऑफ क्लायंट हा शब्द त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. नेम ऑफ क्लायंट हा शब्द या ठिकाणी सिलेक्ट करा. तो कॉपी करा, म्हणजेच Ctrl+C करा आणि B2 या सेलवरती क्लिक करून डबल क्लिक करा त्या ठिकाणी आणि Ctrl+V म्हणजे पेस्ट करा.
आता हे जे दिलेलं शीट आहे ते तुम्हाला काय करायला सांगितले, सेव्ह करायचे. फाईलमध्ये क्लिक करा, सेव्ह ॲज बटनला क्लिक करा, त्यामधून डेस्कटॉपला क्लिक करा आणि डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करा. नंतर ग्रोसरी लिस्ट हा सिलेक्ट करा. ग्रोसरी लिस्ट सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये त्याला बोल्ड आणि इटॅलिक करायचं आहे. मी तर बोल्ड इटॅलिक बी ला क्लिक करा आणि आय वरती क्लिक करा. पुढचा 8वा प्रश्न आहे. आता ही जी दिलेली फाईल आहे ही फाईल तुम्हाला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायची. मी तर फाईल मध्ये क्लिक करा, एक्सपोर्टला क्लिक करा, त्यामधून क्रिएट पीडीएफ या ऑप्शन मध्ये क्लिक करा आणि नंतर पब्लिश बटन मध्ये क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे रो नंबर 4 म्हणजे 4 नंबर रो सिलेक्ट करा आणि 4 नंबर रो सिलेक्ट केल्यानंतर तो डिलीट करायचा आहे. मी तर डिलीट ऑप्शन वरती या आणि त्यामधून डिलीट शीट रो वरती क्लिक करा. नंतर इथं आपल्याला पुढचा प्रश्न आहे प्रिंटिंगचे एरिया सेट करायचा आहे. त्यासाठी पेज लेआउट मध्ये या. पेज लेआउट मध्ये आल्यानंतर पेज लेआउट या टॅब मधून प्रिंट एरिया टॅब वरती या, त्यामधून सेट प्रिंट एरिया याच्यावरती क्लिक करा, नंतर ओके बटनला क्लिक करा. ठीक.